मागील 3 पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये असलेलं अनेक पदं आणि मंत्रिपदं भूषवलेलं धुळ्याचं पाटील कुटुंब आता भाजपसोबत गेलंय। जनसेवेसाठी आपण भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी दिली आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। गेल्या 2 पिढ्यांपासून काँग्रेससोबत असलेल्या धुळ्याच्या पाटील कुटुंबातील कुणाल पाटलांनी पंजा सोडून हाती भाजपचं कमळ घेतलाय। काँग्रेस पक्षासोबत कुणाल पाटलांच्या आजोबांपासून संबंध होते। त्यांचे वडील रोहिदास दाजी पाटलांनी राज्यात अनेक मंत्रिपदं भूषवली। स्वतः कुणाल पाटील गेली 2 टर्म काँग्रेसकडून धुळे ग्रामीणचे आमदार राहिले आहेत। मात्र जनसेवेसाठी आपण काँग्रेस सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया कुणाल पाटील यांनी दिली आहे। कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये। त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते, त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले, काँग्रेसचे मोठे नेते होते। हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहता हे कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता होतं। मात्र आता हे कुंपणच शेत खाताना दिसतंय। ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची बाब आहे। भारतीय जनता पार्टी स्वतःचे नेते त्यांच्याजवळ नाहीत, ते स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही, म्हणून ती चटकीन आहे आणि ही भाजप चटकीन काँग्रेसच्या नेत्यांना जे खाते त्यातलं हे उदाहरण आहे। कुणाल पाटील जात आहेत की नाही जात आहेत, कोण जातंय कोण नाही जात आहे त्यावर काही फरक पडणार नाही। ज्यांना वाटतं ते जाऊ द्या। पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू, पक्ष उभा करू। आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना, त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं, अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे आणि तो विचार करू नये अशी विनंतीसुद्धा आमची त्यांना आहे। जवळपास 70 वर्षांपासून पाटील कुटुंबाचं काँग्रेससोबत सख्य राहिलंय। खानदेशातील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती। भारत जोडो यात्रेवेळी राहुल गांधींनी कुणाल पाटील यांच्या घरी भेट देऊन कुटुंबाची विचारपूसही केली। मात्र 70 वर्षांचे संबंध सोडून कुणाल पाटलांनी भाजपची वाट का धरली यावरून धुळे जिल्ह्यात विविध चर्चा होत आहेत। अनेक मेडिकल कॉलेज, शैक्षणिक संस्था, सूतगिरणी, सहकारी संस्था आणि डेंटल कॉलेजचं जाळं पाटील कुटुंबानं धुळे जिल्ह्यात विणलंय। 2023 मध्ये कुणाल पाटील यांच्या जवाहर सूतगिरणीवर छापा पडल्याच्या बातम्या आल्या। तेव्हापासूनच काँग्रेस पक्षात कुणाल पाटलांची सक्रियता कमी झाल्याची चर्चा धुळे शहरात होऊ लागली आहे। विकासाची एक परंपरा, एक जनसेवेचा वारसा आम्ही या माध्यमातून करतो आहोत। तोच वारसा पुढे न्यायचं काम माझ्या माध्यमातून चालू आहे। आता जनसेवेचा वारसा जेव्हा पुढे नेत असताना आज जी कार्यकर्त्यांची, लोकांची, सर्वसामान्य मतदारांची भावना आहे ती अशी आहे की हा वारसा टिकवत असताना, ही सेवा करत असताना जर आपण प्रवाहामध्ये राहिलो आणि जर लोकांच्या बरोबर काम करताना आपण जर सत्तेच्या प्रवाहामध्ये असताना ही कामं केली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे न्याय लोकांना देऊ शकतो आणि त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतो आहोत। नाशिकचे अपूर्व हिरे सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत। नाशिक शहराचे अनेक विकासाचे मुद्दे प्रलंबित असून त्यांच्या विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचं अपूर्व हिरे यांनी म्हटलं। अपूर्व हिरेंच्या या पक्षप्रवेशानं नाशिक शहरात पक्षांतराचा नवा विक्रम झालाय। अपूर्व हिरे 2012 आधी राष्ट्रवादीत होते। 2012 नंतर ते भाजपकडून शिक्षक आमदार झाले। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। 2022 मध्ये राष्ट्रवादी फुटल्यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आणि सध्या म्हणजे 2025 मध्ये अपूर्व हिरेंनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला। तरुणांचा निश्चितरित्या ओढा आहे। आपण म्हणतात तसं आमच्या कार्यकर्त्यांचाही खूप दिवसापासूनचा ओढा होता की आपण पूर्वी आधी भाजपबरोबर काम केलंय, एक वेगळ्या पद्धतीनं भाजप कार्यकर्त्याला सन्मान देतं किंवा काम करू देतं आणि त्यामुळे पुन्हा भाजपबरोबर जावं अशी भूमिका कार्यकर्त्यांची अनेक दिवसापासून होती। कुणाल पाटील यांचंही माझंही कालही बोलणं झालं, त्यांच्याही कार्यकर्त्यांच्या भावना तशाच होत्या आणि तरुणाईच्या विचाराचाच हा एक सन्मान आहे असं मी मानतो। आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत। अशात खास करून विरोधी पक्षातले अनेक मोठे चेहरे पक्ष सोडून सत्तेत जाणं पसंत करतात। पुणे शहरात काँग्रेसचा बडा चेहरा म्हणून रवींद्र धंगेकर होते। त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांकडून गैरव्यवहाराचे खोटे आरोप झाल्याचं सांगत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। सुधाकर बडगुजर नाशिक महापालिकेसाठी ठाकरेंचे महत्त्वाचे नेते होते। बडगुजर यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप झाले। मात्र नंतर नाशिकच्या विकासासाठी बडगुजर भाजपात गेले। त्यानंतर आता धुळ्यातून काँग्रेसचे कुणाल पाटील आणि नाशिकमधून अजित पवार गटाचे अपूर्व हिरे यांनी विकास आणि जनसेवेसाठी भाजपात जात असल्याचं म्हटलंय।
चंदन पूजाधिकारीसह रवी खरात, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.